टॉपिक लगा देना उधर नहीं। तो लावलाय का उभे नाटक म्हणजे अंगावरचा शहारा, नाटक म्हणजे दरारा, नाटक म्हणजे ग्रंथ, नाटक कधी जोरदार तर कधी संथ, नाटक म्हणजे काळजाला छेद, नाटकच तर आहे पाचवा वेद. आजपर्यंत मराठी रंगभूमीवर विविध नाटकांनी नवे नवे इतिहास रचले आणि झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा म्हणजे अशाच मराठी नाटकांचा बहुमान आणि इथे होतो नाट्य कलावंतांचा सन्मान. नमस्कार, मी शिवानी रांगोळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गार्नियर कलर नॅचरल्स झी नाट्यगौरव 2024 पूर्वरंग सोहळा, सहप्रस्तुत हंडे, स्ट्रीमिंग पार्टनर झी5. महाराष्ट्राला जशी नाटकांची भली मोठी परंपरा आहे तशीच झी नाट्यगौरव सोहळ्याची सुद्धा खूप मोठी परंपरा आहे आणि आता थोड्याच वेळात या दैदिप्यमान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी मी आली आहे तुमचं थोडंसं मनोरंजन करायला, थोड्याशा गप्पा, भरपूर गेम्स आणि खूप सारी धमाल. चला तर मग वळूया झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याकडे. हाय, तुम्हा दोघांचं झी नाट्यगौरव 2024 मध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? तुमचं पहिलं एकत्र नाटक कुठलं होतं ते सांगितलं तरी चालेल. सो आमचं पहिलं नाटक होतं एकत्र, नवागडी नवराज्य, आणि त्यानंतरचं दुसरं नाटक जरजरची गोष्ट. माझं पहिलं व्यावसायिक नाटक तुमचा मुलगा करतो काय, हां. स्वर्गीय विनय आपटे सरांनी त्याची निर्मिती केली होती. देवेंद्र प्रेम सर त्यात त्याचे लेखक दिग्दर्शक होते आणि पंढरीनाथ कांबळे, सुहास परांजपे, नारायण जाधव अशी गँग होती त्यात. संगीत नाभागख्यानम म्हणून. सो ते माझं तसं लहानपणीचं पहिलं नाटक. आणि जेव्हा मग मी एफीला आले इंजिनिअरिंगला, तेव्हा आम्ही पॉझिटिव्ह नावाचं जे नाटक केलं होतं फिरोदिया करंडकासाठी, ते माझं मोठं झाल्यानंतरचं पहिलं नाटक होतं. ओके. माझं पहिलं नाटक सुदैवाने तेच होतं, ज्याचे दिग्दर्शक लेखक दादाच होते. क्या बात आहे. सो खूप मजा आहे, मस्त वाटतंय. माझं पहिलं नाटक होतं 1974 साली वहिनींच्या बांगड्या वगैरे कासतात मी छोट्या धीराची भूमिका केली होती. सगळ्यात पहिल्यांदा मी केलं होतं ते बालनाट्य होतं. दिग्दर्शकांची जी बायको होती रश्मी बडे, ती खूप सुंदर गायची आणि ती गाणं गायची आणि त्याच्यावरती मी नाचायचे. तर मला अजूनही कधी नाटकाची आठवण निघाली की मला त्याच गोष्टी आठवतात. मी खूप लहान असताना एक नाटक केलं होतं आणि आमचं ते नाटक होतं असं, ते इतकं हास्यरस प्रधान झालं की 20-22 सेकंदात एवढा मोठा हास्याचा स्फोट माझ्यामध्ये जगातल्या कुठल्याही नाटकात झाला नसेल. वा वा. आम्ही दोघांनी काम केलेलं अनाथेमा नावाचं हॉरर कॉमेडी नाटक होतं, ज्याच्यात ज्या प्रोसेसमध्ये आमच्या दोघांची भेट झाली Right. आणि त्यामुळे ते खूप आमचं आवडीचं नाटक आहे आणि ते अजूनही त्याचे शो सक्सेसफुली चालू आहे. त्याचा मला अत्यंत आनंद आहे. केलेलं नाटक चक्रव्यूह नावाची एक एकांकिका होती. तेव्हा मी 6.5-7 वर्षांचा होतो आणि ते माझं केलेलं पहिलं प्रायोगिक नाटक एकांकिका परभणीमध्येच केलं होतं. आईबाबा मला खूप लहान असतानापासून नाटकं दाखवायला न्यायचे, पण पहिलं लक्षात राहिलेलं नाटक म्हणजे मोरूची मावशी. मला आठवतंय दीनानाथ नाट्यगृहात मी त्याचा प्रयोग बघितला होता. खूप लहान होतो पण प्रचंड हसलो होतो, म्हणजे माझ्या हसण्याच्या आवाजाने न डिस्टर्ब व्हावे तेवढा हसत होतो मी. आणि आज नाट्यगौरवमध्ये त्याच नाटकातली मोरूची मावशी आता मला करायला मिळणार आहे. त्यासाठी ही दाढी वगैरे काढायला लागली, खूप वाईट वाटतंय, पण मावशी करायला मिळते ह्याचा आनंद आहे. सख्खे शेजारी हे नाटक पाहिलं होतं सई परांजपेंचं. मी खूप लहान होते तेव्हा आणि ते नाटकही आठवत आहे की मी ते खूप एन्जॉय केलं होतं. आणि त्यातले काही काय सांगू, काही व्हिज्युअल्स ना असे सतत त्या नाटकाचे डोळ्यासमोर येतात. आयुष्यातलं पहिलं पाहिलेलं नाटक मला आठवतंय. मी 2 रुपयाचं तिकीट काढून काशीनाथ घाणेकरांचं अश्रूंची झाली फुले हे नाटक बघायला गेले होते. झी नाट्यगौरवमध्ये तुम्ही इतकी वर्ष येत आहात आणि तुमचे खूप स्पेशल नातं आहे, तर त्या नात्याबद्दल काय सांगाल झी बरोबर आणि झी नाट्यगौरव बरोबर? झी मराठी तर मला घरच वाटतं. घरचा कार्यक्रम असल्यासारखं वाटतं, आपण नेहमीच म्हणतो, पण घरचा इतका दिमाखदार कार्यक्रम असतो. येस. सो हा असाच असतो जो झी नाट्यगौरव असतो असं मला वाटतं. कारण माझं पहिलंच कमर्शियल नाटक सुद्धा आहे. याच्या आधी मी काही कुठलीच प्रायोगिक आणि नाटकं कुठली केली नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे हे पहिलंच कमर्शियल असल्यामुळे आता आज हे नवीन नातं चालू होतंय.
माझा ऍक्टिंगचा खरा प्रवासच झी नाट्यगौरव थ्रू सुरू झाला असं मला वाटतं. क्या बात आहे. असं कुठलं नाटक आहे का ज्यामध्ये तुला असं वाटतं की हा रोल मला मिळाला पाहिजे होता किंवा हे नाटक मला करता आलं पाहिजे होतं? शांतता कोर्टमधला बिनारी बाईंचा रोल असेल. सो त्या सगळ्या ह्याच्यात असं होतं की हां, हे आपल्याला करायला मज्जा येईल, काश कधीतरी करता आलं तर. जितकी नाटकं मला करता येतील तितके मला करायला आवडेल नक्कीच. हे बघ, मुळात मला आता नाटकात असावं असं वाटलं म्हणूनच मी नाटक केलं. त्यामुळे जेव्हा ही भावना आली तेव्हा मी नाटक केलं. मी आता 6-7 नाटकं केलीत, त्यामुळे मला असं वाटतं की मी काही भूमिका निवडली नाही, उलट मला खूप छान छान भूमिका मिळत गेल्या. ही माझी इच्छा समजा. मला अलबत्या गलबत्यामधली चेटकीण करायची आहे. भरत दादा आहेत, म्हणजे भरत जाधव आणि प्रशांत दामले यांच्याबरोबर कधीतरी मला ऑनस्टेज कुठलंही नाटक कुठलाही रोल करता येईल अशी म्हणजे ड्रीम आहे आणि ती कोणाची नसते. आजची आपली थीम आहे नटसम्राट अख्ख्या सोहळ्याची. तुमच्या आयुष्यात आलेला नटसम्राट कोण की ज्याला बघून, ज्याचं काम बघून तुम्ही भारावून गेलात आणि असं काहीतरी आपल्याला करायला मिळावं असं वाटलं? माझ्या आयुष्यातले पहिले नटसम्राट ज्यांच्याबरोबर मला नशिबाने स्टेज शेअर करायला मिळालं ते यशवंत दत्त. हाऊ नाईस. मी जेव्हा नाटकं बघायला सुरुवात केली विक्रम गोखले, मला असं वाटतं की विक्रम काका जेव्हा स्टेजवरती असतात तुमचे डोळे त्यांच्यावरनं हलूच शकत नाही. मला एकांकिका स्पर्धेतले जे दिग्दर्शक आहेत आणि लेखक आहेत ते आम्हा एकांकिका स्पर्धेतल्या कलाकारांसाठी ना नटसम्राट आहेत. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा नटसम्राट म्हणतो तेव्हा अशी पुरुषांचीच नावं येतात, पण अशा काही नटसम्राज्ञी सुद्धा आहेत क्या ज्यांचं बात आहे. काम मी फार जवळून बघितलंय. त्याच्यातल्या दोघी जणी, एक म्हणजे भक्ती बर्वे आणि दुसरी म्हणजे रीमाताई. माझ्या आयुष्यात आलेला नटसम्राट माझे बाबा. कारण त्यांच्यामुळे नाटक माझ्या आयुष्यात आलं. मी लहानपणापासून त्यांना नाटकात काम करताना पाहिलं आहे आणि त्यांची काम करायची पद्धत, आवाज वापरायची पद्धत खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यांच्यामुळेच माझी नाटकाशी ओळख झाली. माझ्या पहिल्याच नाटकात मी म्हटलं तसं की मी डॉक्टर श्रीराम लागूंबरोबर काम केलं. प्रशांत दामले आहे ज्याच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केलं आणि त्याच्याबरोबर अनेक हजार प्रयोग केले. तो एक मोठा नटसम्राट आहे. तर हे असे अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांना मी नटसम्राट म्हणेन. खरं तर माझ्या आयुष्यात आलेली नटसम्राज्ञी विजया मेहता आणि नटसम्राट अर्थात डॉक्टर लागू, दोघांच्याबरोबर काम करण्याचा मला अनुभव आला आणि सहकार्य मिळालं, त्यांच्याकडनं प्रशिक्षण मिळालं. त्यांना बघून निरीक्षण करून मी माझ्यात काही दुरुस्त्या केल्या. आयुष्यात आलेला आणि आवडलेला दोन्ही एकच आहे, म्हणजे विक्रम गोखले सर. त्यांच्याकडून खरंच खूप शिकलो मी. सो माझ्या आयुष्यात आलेला आणि मला सर्वात आवडता नटसम्राट इज विक्रम गोखले. मनोरंजन क्षेत्र म्हटलं की अभिनयाबरोबरच तुम्ही कसे दिसता, स्वतःची काळजी कशी घेता, हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि चांगलं दिसण्यासाठी तुमचे केस निरोगी असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आपल्याला साथ द्यायला आहे गार्नियर कलर नॅचरल्स. आज आपल्याकडे आलेल्या सेलिब्रिटीज कडून जाणून घेऊया ते आपल्या केसांची काळजी कशी घेतात. तुझे केस इतके सिल्की आहेत, शायनी आहेत, तर त्यामागचं कारण काय सांगशील? आय थिंक लहानपणापासून आईने खूप छान ऑइलिंग करून त्याची स्ट्रेंथ वाढवली आहे. तर मला आठवतंय दर शनिवारी आई झोपण्याआधी छान ऑइल करायची. दुसऱ्या दिवशी रविवारी आम्ही छान केस धुवायचो आणि आय थिंक आईच्या मायेमुळेच ते झालंय असं. त्यामागचं कारण हेच आहे की आपल्या स्केड्यूलमध्ये आपण आपल्या केसांवर किती काय काय करत असतो तुला माहिती आहे. स्प्रे म्हणू नको, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स म्हणू नको. सो अशावेळी मला वाटतं आपल्या केसांची आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. रेग्युलर ऑइलिंग असेल किंवा मी माझ्या केसांना थोडंसं असं पॅम्पर करते माझ्या एकटीच्या वेळामध्ये. सो ते मला महत्त्वाचं वाटतं, म्हणूनच कदाचित असेल. यामागचं रहस्य म्हणजे माझी आई. लहानपणापासून तिने माझ्या केसांची खूप छान काळजी घेतली. सो म्हणूनच आत्ता मला माझे खूप छान कर्ली हेअर मिळालेत. तुझ्या केसांची कशी काळजी घेतेस? कितीही कंटाळा आला असेल तरी आठवड्यातून 2दा-3दा आय वॉश इट. आणि चांगल्या प्रोडक्टचा शॅम्पू. आता आपण ॲक्टिंग करतो तेव्हा शूटच्या वेळेला कधी कधी हीट प्रोडक्ट्स यूज होतात. सो त्याच्यासाठी त्या प्रोटेक्शनसाठी काही प्रोडक्ट्स यूज करते. मला असं वाटतं प्रत्येकाच्या केसांची क्वालिटी, त्याचा टाईप हे वेगवेगळा असू शकतो. सो तुमचे केस काय पद्धतीचे आहेत हे प्लीज एखाद्या तज्ज्ञ माणसाकडनं जाणून घ्या आणि त्यांच्याकडनं सुचवलेले तुमच्या केसांना, तुमच्या स्कॅल्पला सुटेबल प्रोडक्ट्स प्लीज वापरा. आपल्याला वाटतं, आपल्याला आवडतं ते आपण वापरतो, पण ते बऱ्याचदा आपल्या केसांसाठी अजिबात हेल्दी नसतं. खूप वर्ष माझे केस वेवी होते. ओके. आणि मला असं लक्षात आलं की आपले कर्ली होतात धुतल्यानंतर. मी अजिबात केस विंचरत नाही. मी केस धुताना विंचरते फक्त. त्याच्यानंतर अजिबात केसांना हात न लावणं
हाच परफेक्ट उपाय आहे. आणि तू आज इतकी छान दिसतेस, नेहमीच छान दिसतेस, तर तुझ्या सौंदर्यामागचं रहस्य काय काय सांगशील प्रेक्षकांना? आय थिंक आईकडनं झालंय. सो स्वीट. माझ्या सुंदर दिसण्यामागचं रहस्य मला असं वाटतं की आपण खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरत असतो. कधी कधी तुम्ही ह्या प्रॉडक्टमुळे सुंदर दिसाल असं म्हणणारे प्रॉडक्ट सुद्धा आपण बरेचसे वापरत असतो. पण मला असं वाटतं की त्या सगळ्यापेक्षाही तुम्ही काय खाता आणि तुम्ही रेग्युलर काय वर्कआउट करता, काय व्यायाम करता, किती घाम गाळता याच्यावर तुमचं सौंदर्य असतं. सो मी त्याच्यासाठी प्रयत्न करत असते. मला जितकं जमेल तितकं मी करते. पण आता सध्या मेकअप वाटतंय मला. नाही, तिचं टॅलेंट डेफिनेटली आणि तिचं काम आणि स्वभाव पण मे बी. आमच्याशी तू इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल गार्नियर कलर नॅचरल्स कडून तुला एक विशेष भेट. तुझा नाटकाचा प्रवास खूप आधी सुरू झालाय, कॉलेजच्या काळापासून, शाळेच्या काळापासून हो. मे बी. तर तू काय सांगशील, तुला नाटकांनी काय दिलं आजपर्यंत? आम्हाला चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळवून दिलाय. कारण आम्ही कसे दिसतो याच्यापेक्षा आम्ही काय काम करतो हे रंगभूमीवर पाहिलं गेलं. त्यामुळे ती खूप मोठी गोष्ट आहे. हा सगळा बेसच आहे. मराठी टेलिव्हिजन असेल, सिनेमा असेल, मराठीच्या बाहेरची कामं असतील, हिंदी सिनेमा असेल, त्याचा बेस हा मराठी नाटक आणि एकांकिका स्पर्धा आहे. नाटकाने बायको दिली मला, कारण आम्ही दोघंही जर नाटक करत नसतो तर आमची कधी भेटच झाली नसती आणि त्या पुढेही नाटक करत राहिलो नसतो तर कदाचित प्रेम फुलत गेलं नसतं. करेक्ट. नाटकाने मला सगळंच दिलं. आज मी जो काय माणूस म्हणून आहे तो सुद्धा मला वाटतं मी नाटकामुळे आहे. बाकी नट दिग्दर्शक वगैरे सगळं नंतर. नाटकाने सर्वात पहिलं काय दिलं तर संस्कार दिले असं मी म्हणेन. नाटकानं सगळंच दिलं. नाटकामुळेच मी आज मुंबईत आहे. लोकांच्या ओळखी दिल्या, घर दिलं, कुटुंब दिलं. नाटकाने प्रसिद्धी दिली, नाटकाने ओळख दिली, नाटकाने मनाचं समाधान दिलं, नाटकाने शांतता दिली. नाटकाने मला माझ्यात मला एक वेगळा कॉन्फिडन्स पण दिला की मला हे काम येतंय, हे आवडतंय, आपलं आवडीचं काम करण्याचा आनंद मिळतो ह्या रंगभूमीवर आणि आयुष्यभर नाटकात काम करत राहील. नाटकांनी मला एक स्वतःच्या स्वभावाला अनेक पैलू पाडून एक उत्कृष्ट व्यक्ती निर्माण करण्यासाठी फार मोठं सहाय्य आहे मला नाटकाचं. एकतर आत्मविश्वास दिला, बागडायची संधी दिली, सुमित दिला, प्रेक्षकांचं प्रेम दिलं आणि सतत काहीतरी नवीन नवीन करून बघायला एक प्रयोगशाळा दिल्यासारखा रंगमंच मला दिला. क्या बात आहे. हे झी नाट्य गौरव आहे, इथपर्यंत पोहोचायचंय. लहानपणी आपण गेम खेळायचो की वाट शोधा वगैरे, तर तसा हा गेम आहे आणि तुला तुझी वाट शोधायची आहे. ही ऑलरेडी कोणीतरी काढलेली वाट आहे, ती सोडून तुला एक वाट शोधायची. मला असं वाटतं प्रवास महत्वाचा असतो. हो. डेस्टिनेशन प्रवास महत्वाचा नाही. संपला माझा प्रवास. हे आले मी वेगळीच वाट, तू वेगळी वाट काढलीस. वेगळ्या वाटेवर ना आले मी. मला तुला विचारायचं की हा जो प्रवास आहे, हा जो एक दौऱ्याचा फील देणारा हा गेम आहे, तर तो पोचला. मी प्रश्न विचारेपर्यंत तो पोचला. वाट, क्या बात आहे. वा वा, पोचलीस तू. ऑलमोस्ट तुझा छोटासाच प्रवास होता, सो अभिनंदन. माझा खूप मोठा प्रवास आहे. मी उलटी सुरुवात करणार आहे. चीटिंग. आय थिंक मी बाहेर पडलो. बाहेर पडलेलो आहे आय थिंक. झी नाट्य गौरवसाठी तुला आताच जायला लागणार आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. हाय चिन्मय दादा. हाय शिवानी. तुझं झी नाट्य गौरव 2024 मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. आता आपण हंडे झोन मध्ये आहोत आणि ही जी कार आहे एक्स्टर कार, त्या कारला एक पर्सनॅलिटी आहे आणि ती म्हणजे थिंक आउटसाइड अशी ती पर्सनॅलिटी आहे. तर मराठी रंगभूमीवरचं असं कुठलं नाटक आहे जे तुला असं वाटतं थिंक आउटसाइड असं म्हणतं? अख्खी मराठी रंगभूमीच थिंक आउटसाइडनेच पुढे आलंय इथपर्यंत असं मला वाटतं. कारण कुठल्याही वर्षातली 2 किंवा 3 नाटकं अशी असतात जी कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स असतात
जी आधीच्या वर्षी आलेल्या नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. बरोबर. म्हणजे ह्या वर्षी म्हणायचं झालं तर आपण आतापर्यंत भरतदादाला इतक्या विनोदी भूमिकांमध्ये हो, पाहिलंय. मी अधांतर नंतर त्याला कधीच गंभीर भूमिकेत रंगभूमीवर बघितलं नाही. बरोबर. पण आज भरतदादा एक अस्तित्वासारखं नाटक घेऊन आलाय Yes. आणि याचा मला खूप आनंद, त्याचा फॅन म्हणून खूप आनंद आहे. बरोबर. आमचं गालिब नाटक पण आहेच वेगळं. ऍब्सोल्युटली. आणि अजून एक छोटा प्रश्न की तुझ्या मनातली एखादी अशी आउट ऑफ द बॉक्स ढासू एकदम हटके कुठली भूमिका आहे जी खरं तर दुसऱ्या नटाने केली आहे पण तुला असं वाटतं की ही मला करायला आवडेल? माझं पुढचं नाटक सुपर. ते मनातलं आहे म्हणूनच ते करायचंय. ऍब्सोल्युट. येस. थँक्यू थँक्यू शिवानी. ताई तुझं झी नाट्य गौरव सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू शिवानी, खूप गोड दिसतेस तू पण. आणि तू नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण लुक करत असतेस, तसाच तुझा आजचाही लुक खूप नाविन्यपूर्ण झालाय. कविता ताई तुझं स्वागत आहे. पण आता हंडे झोन मध्ये उभे आहोत आणि आपल्या मागे सुंदर अशी हंडे एक्स्टर कार आहे आणि या कारला थिंक आउटसाइड अशी पर्सनॅलिटी आहे. तर तू काय सांगशील की तुझ्या मते मराठी रंगभूमीवरचं असं कुठलं नाटक आहे की ज्या नाटकाला थिंक आउटसाइड असं आपण म्हणू शकतो? मी संगीत देवबाभळी हे नाटक जेव्हा पाहिलं तेव्हा मला ते खूप वेगळं वाटलं की एकतर तुकारामांची बायको आणि रखुमाई जर भेटल्या तर त्यांच्यामध्ये काय संवाद होईल हा एक किती युनिक विचार आहे बघ ना. म्हणजे असा कधी आपण विचारच केला नव्हता. तो विचार प्राजक्ताने इतका छान मांडला आणि शुभांगी आणि मानसीने तो इतका छान पद्धतीने आपल्यासमोर सादर केला. थिंक आउट ऑफ द बॉक्स म्हटल्यानंतर मला अलीकडच्या काळात तेच नाटक आठवतं की ते छान नाटक आहे, वेगळं नाटक आहे. अशी नाटकं रंगभूमीवर यायला हवीत असं मला वाटतं. आय कम्प्लिटली अग्री. सो अजून एक प्रश्न की थिंक आउटसाइड वरून आपण बोललो तर अशी कुठली तुझी भूमिका आहे की जी खूप युनिक होती जिच्या निमित्ताने तुला काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करता आला? खरं तर मला असं वाटतं की रंगभूमीवर मला अशी भूमिका अजून मिळायला हवी. त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की 4 दिवस प्रेमाचेमध्ये मला अनेक वेगवेगळ्या भूमिका करायची संधी मिळाली होती. 8 वेगवेगळे कॅरेक्टर्सचं ते एक नाविन्य होतं. पण जसं मला झी मराठीवर भुवनेश्वरी सादर करायला मिळते तशी एखादी युनिक भूमिका मला रंगभूमीवर सुद्धा सादर करायला मिळावी. लवकरच मिळेल आणि आय होप ही एक ऑडिशन सारखं की मला पण तुझ्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल. प्लेजर, ऑलवेज अ प्लेजर. थँक्यू कविता ताई. थँक्यू. तर इथे काही इमोजीज आहेत, काही चिन्ह आहेत आणि या चिन्हावरून तुला नाटकांची नावं ओळखायची. तुझं पहिलं चिन्ह रे स्टिंग रे मधला तिने रे दिलाय बाई. Yes. म्हणजे हे मला सुचूच शकलं असतं. म्हणजे सही रे सही. अरे वा. हे सारखं सारखं आहे. हो. हां. सो सही रे सही. हा सुपर. आता हे दुसरं चिन्ह आहे. ते काय टू काय प्रश्नचिन्ह हा. रडू +2 फुलं रडू. हा. आणि हे काय? हसू आणि बरोबर. हाऊसफुल. नाही हाऊसफुल कसं होईल? आकडे आले की ऑलरेडी मी कंटायला लागलेलो आहे. हे काय? रडूचं काय? आत्ता चालू आहे नाटक हे. नाही जुनं नाटक आहे. वाईट रडू. अश्रूंची झाली फुले. तिसरं चिन्ह माऊली आणि हे काय हे अरे संगीत. अरे काय त्रास आहे. माझं आवडतं नाटक आहे आणि मी बघितलेलं आणि हे अशा वेळेस संगीत देवबाभळी. येस परफेक्ट. चौथं चिन्ह मोर आहे ना हा. मोर. नाचरे मोरा. नाचरे मोर. नाही ग. चार नाही ग. मोर. मोर आणि काय माऊ आहे. हो. मोर माऊ. मांजराला आपण काय म्हणतो? अजून मांजराला आपण असं मनी. मोर मांजर. अजून माऊ. अजून मनी माऊ. मोर आणि हसरं मांजर आहे. मोर माऊ नाटक आहे. मोर माऊ. मोर हे कन्फर्म मोर कन्फर्म आहे. मोर मोरीची मावशी. हा अरे perfect. पण ची कुठे आहे त्यात? तर मोरूची मावशी असंच नाटक होतं. अच्छा मावशीची मोरूची मावशी. ओके ओके ओके. मोरूची मावशी. मोरूची मावशी. थँक्यू विराजस. तुला नामांकन आहे गालिब Thank you. Thank you नाटकासाठी. so ऑल द much. बेस्ट. Thank you. थँक्यू. मी आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हालाही सोहळ्याला जायचं आहे आणि एन्जॉय करायचं. एक रॅपिड फायर खेळूया आपण. तडाक. तुम्हाला मी विभागून प्रश्न विचारले. नाटक की सिनेमा? नाटक. दोन्ही. नाटक कधीही. ज्यात जास्त पैसे मिळतील ते. नाटकात जास्त मिळाले तर नाटक, सिनेमात मिळालं तर सिनेमा. मी अजून सिनेमा केला नाहीये त्यामुळे नाटक. ओके. दोन्ही. नाटक.
ऍक्टर म्हणून नाटक, डिरेक्टर म्हणून सिनेमा. बघ, हातात येणारं पाकिट महत्वाचं की विकलं जाणारं तिकीट महत्वाचं? विकलं जाणारं तिकीट जर नाही गेलं तर पाकिट कसं मिळणार? सो आधी तिकीट मग पाकिट. विकलं जाणारं तिकीटच महत्त्वाचं होतं, कारण पाकिट कधी मिळेल नाही मिळेल असं व्हायचं सुरुवातीला. कारण असं बरंच होतं की ते आपल्याला काम मिळतंय आणि आपलं काम बघायला मागावर असं की प्रेक्षक येत आहेत. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. विकलं जाणारं तिकीट तर हातात येणारं पाकिट. तिकीट विकले गेले तर पाकिट हातात येतं, त्यामुळे तिकीट आधी पाकिट नंतर. विकलं जाणारं तिकीट महत्वाचं. दोन्ही महत्वाचं आहे. बरं. हातात येणारं पाकिट हा एक भाग झाला, पण आपण जे करतोय ते बघायला तिकीट काढून लोकही आले पाहिजेत. ते विकलं जाणारं तिकीट जास्त महत्वाचं, त्याच्याशिवाय पाकिट हातात येत नाही. ऍब्सोल्युटली. विकलं जाणारं तिकीट, कारण मगच पाकिट येऊ शकतं हातात. परफेक्ट. स्वगत की पंचलाईन? स्वगतामधली पंचलाईन. स्वगत. पंचलाईन. ओके. सध्या कॉमेडी नाटक करतीये त्यामुळे पंचलाईन. स्वगतही इम्पॉर्टंट आहे, पंचलाईन इम्पॉर्टंट आहे. त्यात तू असा भेद नाही करू शकत किंवा फरक नाही करू शकत. स्वगत. स्वगत. कारण पंचलाईन वरती दुसऱ्यावरती काय काय वेळेला अवलंबून राहिलं. स्वगतामध्ये चुकायचंही आपण आणि बरोबर आपणच असतो. पंचलाईन. पंचलाईन. क्या बात आहे. प्रयोगात गोंधळ झाला की तू विसरतेस की तू विसरल्यामुळे गोंधळ होतो? नाही, मी असं खूप विसरत सच नाही, पण विसरले कोणी आणि जर ते तिकडे झालं तर मला हसू मात्र खूप येतं आणि मला अजिबात कंट्रोल करता येत नाही हसू. बापरे, हे कधी झालेलं नाही. प्रसंगावधान खूप वेळा प्रयोगातच आपल्याला मिळतं. पण कदाचित मी विसरलो की गोंधळेन. विसरले तरी गोंधळत नाही आणि गोंधळले तर विसरत नाही. बहुतेक वेळेला असं होत नाही. विसरल्यामुळे गोंधळ फार वेळा झाले नाहीयेत. की रंगदेवतेचा वरदा असताच नटवर्गावरती एवढा असतो की कधी असे प्रसंग निर्माणच होत नाही. ऍब्सोल्युट. खरंय खरंय. गोंधळ झाल्यानंतर मी विसरते. मी विसरतोही आणि गोंधळही घालतो, पण युजली एकमेकांशी संबंध नसतो त्यांचा. मी विसरल्यावर गोंधळ होतो. म्हणजे आता इतक्यात होत नाही, कारण आता विसरायचा सराव झालाय. कोणाची भीती वाटते? वाक्य विसरणारा को ऍक्टर की वाढीव वाक्य घेणारा को ऍक्टर? नाही, काय करायची नाही. आपल्याला माहितीच आपल्याला काय So must go करायचं. on. हा, आणि नाटकामध्ये असं असतं की आपली एवढी तालीम झालेली असते की एखादं आलं असं तरी आपण वेळ मारून नेऊ शकतो. परफेक्ट. वाढी वाक्य घेणारा वाढीव वाक्य घेणाऱ्या को ऍक्टरची मला भीती वाटणं शक्य नाहीये, कारण त्याच्यावर बरीच वर्ष काम करते. वाक्य विसरणाऱ्या को ऍक्टरची भीती वाटू शकते. दोघांची नाही. क्या बात आहे. वाक्य विसरणारा को ऍक्टर. कथा की कॅरेक्टर? कथा. नाटकाची कथा आवडली तर मी त्याची निर्मिती करेन, पण नाटकाचं पात्र कॅरेक्टर आवडलं तर मी त्याच्यात काम करेन. आय लव्ह दिस. कथा. कारण कथा असेल तर त्याला Character आहे. पात्र असतं ना. कथा. कॅरेक्टर. दोन्ही महत्वाचं असतं, एक त्यातलं निवडून चालत नाही. कथा. कथा. लेखक आहे शेवटी, त्यामुळे. कॅरेक्टर. कुणाची दाद जास्त महत्वाची, परीक्षक की समीक्षक? प्रेक्षक. खरं तर दोघांची दाद तेवढीच महत्वाची असते. समीक्षकासारखे परीक्षक असतात त्यांची. वा 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 वा. खरं तर दोन्ही, पण प्रेक्षक आधी. प्रेक्षक. ऍब्सोल्युटली. प्रेक्षकांची. नाटक चालतं, सिनेमा चालतो, त्यामुळे प्रेक्षक सगळ्यात महत्वाचे आहे. नक्कीच प्रेक्षक, कारण समीक्षक हा सुद्धा प्रेक्षकांचाच भाग आहे असं मी समजते. तर हा सगळा उत्साह पाहून आपली सुद्धा उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. तिसरी घंटा झालेली आहे. म्युझिक आणि लाईट्सचं चेकिंग झालेलं आहे. सर्व्हिस लाईट्स बंद झालेले आहेत. प्रेक्षक सुद्धा आपापल्या खुर्च्यांमध्ये स्थिरावले आहेत आणि आता सगळेजण वाट पाहतायत झी नाट्य गौरव पुरस्काराचा पडदा वर जाण्याची. चला तर मग आपणही आपल्या सीट्स पकडूया आणि हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सज्ज होऊया.